की सोन्याचे भाव एवढे का वाढतायत? मे बी लोकांना असं वाटत असं म्हणजे जे बाकीचे कंट्रीज आहेत त्यांना असं वाटत की येणार टाइममध्ये वॉर होऊ शकतो. मार्केट इनस्टेबल आहे, त्यामुळे सुद्धा गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट लोक करतात आणि वर्ल्ड बँक पण त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करते. 2026 मध्ये गोल्ड कुठपर्यंत जाऊ शकतं वाटतं तुम्हाला? रिअली गुड क्वेश्चन. सगळ्यात जास्त रॅली कधी येते? वॉर. Q1 येते रॅली. Q1 म्हणजे फर्स्ट क्वार्टरमध्ये जानेवारीच्या स्लॅबमध्ये जानेवारी फेब्रुवारी मार्च या स्लॅबमध्ये एक रॅली असते. त्याच्यानंतर जी रॅली असते ती असते Q4 मध्ये. सेफ फॉर्म कुठला आहे ज्याच्यामध्ये आपण गोल्ड इन्व्हेस्टमेंट करू शकतो? मला 100 रुपयानं गोल्ड खरेदी करता येईल का? सिल्वरचं रिझन मला नाही कळालं की का सिल्वर वाढतं. सिल्वर जो आहे तो मोस्टली इक्विपमेंट्स वगैरे जे इलेक्ट्रॉनिक्स वगैरे इक्विपमेंट चालले आहेत त्याच्यामध्ये हेवी प्रमाणामध्ये तो वापरवा लागला, त्यासाठी सिल्वर वाढतोय आणि येणाऱ्या टाइममध्ये अजून वाढेल. सामान्य नागरिक म्हणून गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं किंवा ट्रेड करणं सेफ आहे का? इमर्जन्सीच्या काळामध्ये इंदिरा गांधींनी सगळ्यांच्या घराघरात जाऊन सोनं घेतलं होतं, तर त्याच्यामध्ये काय सत्यता आहे का काही? जेव्हा मी लहान होतो तेव्हा सुद्धा ऐकलं की एमर्जन्सी डिक्लेअर केली होती आणि त्या टायमामध्ये सगळेजण आपल्या घरातलं जेवढं सोनं होतं म्हणजे असं म्हणणं जातं की त्या टायमामध्ये गरिबी आली होती. म्हणजे गरिबी आली होती म्हणून लोकांनी सोनं दिलं इंडियाच्या इकॉनॉमीला वाचवायला. पण दिस इज नॉट द रिअलिटी. आता जर एखाद्याला गोल्ड बाय करायचं असेल तर राईट प्राइस काय असेल? प्रकाश सर, स्वागत आहे तुमचं बोल मराठी या यूट्यूब पॉडकास्टवरती. सोनं आज सगळ्यांचा आपुलकीचा जिव्हाळ्याचा विषय आहे, पण मागच्या वर्षभरामध्ये सोन्याचे भाव खूप जास्त वाढत आहेत. 30-35% वर्षभरामध्ये वाढलेत. मागच्या 6 महिन्यामध्ये 10-12% आसपास सोनं वाढलं आहे. तर याच्या मागचं मेजर कारण काय वाटतं की सोन्याचे भाव एवढे का वाढत आहेत? बेसिकली काय आहे की गोल्ड आहे हा कधी पण त्याला बघितलं की तो एक सेफ हॅवन असेट मानलं गेले त्याला. म्हणजे मे बी लोकांना असं वाटत असं म्हणजे जे बाकीचे कंट्रीज आहेत त्यांना असं वाटत की येणार टाइममध्ये वॉर होऊ शकतो. मार्केट इनस्टेबल आहे, त्यामुळे सुद्धा गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट लोक करतात आणि वर्ल्ड बँक पण त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करते. आणि सेंट्रल बँक कंटिन्युअसली गोल्ड बाय करते. म्हणजे याचा अर्थ हे आहे की कुठे ना कुठेतरी एक मोठा मूव्ह अजून येऊ शकतो. हा तर फक्त एक झलक आहे. ठीक आहे, गोल्ड अजून मोठी रॅली देऊ शकते, गोल्ड पण आणि सिल्वर सुद्धा. त्यामुळे तुम्ही बघितलं असणार की गोल्ड मध्ये पहिले आपण 24 कॅरेट घ्यायचो, त्यानंतर 22 कॅरेट आलं. 22 कॅरेट. त्यानंतर आता रिसेंटली गव्हर्नमेंटनी नवीन इंट्रोड्यूस केलं 9 कॅरेट. तर एक टाइम असा येईल की गोल्ड मध्ये लोक असं म्हणतील की आता समजा तुमच्याकडे जर गोल्ड आहे म्हणजे 22 कॅरेटचा गोल्ड आपल्याकडे आहे जे जुना आहे, एक टाइम असा येईल की लोक म्हणतील की ह्यांच्याकडे 22 कॅरेटचा गोल्ड आहे, 9 कॅरेटचं एक बेंचमार्क होईल त्या टाइममध्ये आणि हाच लोकांना म्हणजे फिक्स राहील. आणि येणाऱ्या टाइम मध्ये जसं गोल्डला व्हॅल्यू मिळतं सेम सिल्वरला पण तसंच व्हॅल्यू मिळणार. बरं. आणि सिल्वर अजून वाढेल. सिल्वर तर अजून रॅली चालू करायला नाहीये, सिल्वर अजून रॅली करेल. ऍक्च्युली काय आहे की ब्रिक्स जे आहे, जे ऑर्गनायझेशन जो आहे, ह्यांचं प्लॅन आहे की गोल्डमध्ये डॉलर्समध्ये कुठलंही आपण ट्रेड नाही करायला पाहिजे. आता आपण त्यासाठी जे काही ट्रेड होईल त्याच्या पुढे गोल्डमध्ये होईल. त्यांचं सगळ्यांचं प्लॅनिंग तेच चालू आहे. इव्हन याच्यामध्ये गल्फ पण आपल्याला सपोर्ट करते, कारण की यांचा ऑइलचा जो ट्रेड आहे तो डॉलरमध्ये व्हायचा. तर यांचं म्हणणं आहे की डॉलरमध्ये नाही, आपण ते गोल्डमध्येच करू. त्यामुळे गल्फ कंट्री सुद्धा आपल्या कंट्रीला आणि गोल्डमध्ये सपोर्ट करते. आणि अजून सुद्धा म्हणजे वर्ल्ड ऑर्गनायझेशन वर्ल्डमध्ये सगळ्यांना बाकीच्या कंट्रीजना असं वाटतं की गोल्ड जो आहे त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केलं बरं आहे, कारण की बाकी अजून सुद्धा स्टेबल नाहीये. म्हणजे जर तुम्ही इकॉनॉमी बघितला खूप फ्लक्च्युएशन आहे. ट्रम्प कधीतरी उठतात आणि अचानकली सांगतात, काही बोलतात, तर त्याचाही इम्पॅक्ट आहे. स्टेबिलिटी जेव्हा दिसत नाही तेव्हा लोकांची इन्व्हेस्टमेंट गोल्डमध्ये जाते. ओके. आणि एक्सपेक्टेड आहे की येणाऱ्या टाइम मध्ये गोल्ड एक असेट असेल आपला ट्रेडिंगसाठी. म्हणजे इन फ्युचर जसं USD करन्सी आहे तसं ब्रिक्स जे ऑर्गनायझेशन आहे ती स्वतःची करन्सी काढणार आहे, त्यांची करन्सी येईल. ते गोल्डवरती डिपेंड असेल आणि त्याच्या ऑन दॅट बेसिस तर ट्रेड होईल. बरं. पण आता नोव्हेंबर चालू आहे 2025. डिसेंबर किंवा पुढच्या वर्षी 2026 मध्ये गोल्ड कुठपर्यंत जाऊ शकतं वाटतं तुम्हाला? रिअली गुड क्वेश्चन. मी तुम्हाला सांगतो की पूर्ण वर्ल्ड ऑर्गनायझेशन म्हणजे पूर्ण तुम्ही जर वर्ल्ड मध्ये जर बघितला तर वर्ल्ड मध्ये मी जो डेटा काढला त्या डेटा अनुसार मी बघितलेला आहे की गोल्ड मध्ये रॅली कधी येते सगळ्यात जास्त रॅली कधी येते? Q1 ला येते रॅली. Q1 म्हणजे फर्स्ट क्वार्टरमध्ये जानेवारीच्या स्लॅबमध्ये जानेवारी फेब्रुवारी मार्च या स्लॅबमध्ये एक रॅली असते. त्याच्यानंतर जी रॅली असते ती असते Q4 मध्ये. तर असं का?
तर याच्यामध्ये काय आहे की सेटलमेंट इयरचं क्वार्टर म्हणता तुम्ही की फायनान्शियल इयरचं इयरचं क्वार्टर हा फायनान्शियल इयर आपल्या इंडियामध्ये चालतं हो इयरचं क्वार्टर हा ओके. तर मोस्टली मुवमेंट जे ते लास्ट क्वार्टरमध्ये जेव्हा आपल्याकडे इव्हेंट्स येतात काय तर दिवाळी आलं हा या टायमामध्ये वाढतं, क्रिसमस आलं क्रिसमसमध्ये गिफ्ट देतात तर या टायमामध्ये गोल्ड वाढतं आणि गोल्ड वाढतं जानेवारी टू फर्स्ट क्वार्टरमध्ये. हे 2 क्वार्टरमध्ये मी असं बघितलं की सगळ्यात मोठी रॅली येते आणि याच्यामध्ये काय की सेटलमेंट पण असतात काय त्या टायमामध्ये ह्याच्या मिड पिरियडमध्ये एक सेटलमेंट पण असतं त्यामुळे गोल्ड पडतं पण. सेटलमेंट म्हणजे जसं की रिझर्व्ह आहेत काही प्रॉफिट बुक करतात कंट्रीज ओके त्यांना एक क्वार्टरली बुकिंग करायचं असतं ते लोक करून घेतात हे बघितलेलं आहे. पण जी मोस्टली जी रॅली आहे ती Q1 आणि Q4 मध्ये बघितलं गेलं आहे. तर आता जे आहे ह्या पिरियड मध्ये लोकांना गोल्ड फॉल दिसतोय तो फॉल तर येणारच होता. टेक्निकली जर माझं स्टडी आहे ते त्याप्रमाणे मी बघितलं एक फॉल तर एक्सपेक्टेड होताच तिथे आणि माझं एक्सपेक्टेशन आहे की गोल्ड थोडंसं पडेल खाली आणि इथनं तो रॅली दिला. लोकांना असं वाटेल की गोल्ड आपण अजून थोडं वाट बघूया पण गोल्ड इतकं नाही पडणार. अच्छा गोल्डचं खूप मोठं टार्गेट आहे. कितपर्यंत जाईल पुढच्या वर्षभराच्या एंडिंग पर्यंत आता सध्याला कुठे ट्रेड करते आणि कुठपर्यंत जाईल? मला वाटतं की हा येणाऱ्या डिसेंबर पर्यंत जर आपण डॉलर्स मध्ये जर बघितलं डॉलर्स जो आहे डॉलर्सचा प्राइस चालू आहे $4,000 समथिंग चालू आहे. 4,300 4,500च्या आसपास डॉलर पर्यंत गेला होता आणि तिकडनं तो फॉल दिला. एक्सपेक्टेड होता की 5,000 पर्यंत एक्सपेक्टेड आहे तर हा जायला पाहिजे आता. म्हणजे गोल्ड अराउंड 1.5 लाखाच्या आसपास बघायला मिळेल आपल्याला खूप लवकर डिसेंबरच्या या डिसेंबर पर्यंत 1 महिना राहिलाय. हा 1 महिना 1-2 महिन्यामध्ये मला रॅली बघायला मिळेल. फक्त एक करेक्शन आहे तो करेक्शन लवकर त्यानं कम्प्लीट केला. आय एम एक्सपेक्टिंग अ करेक्शन जवळपास आता 11-12% फ्रॉम द हाय पासून त्यानं 12% पर्यंत मी बघितलं होतं. एक्सपेक्टेड आहे की एक 20% पर्यंत करेक्शन आलं पाहिजे. बरं ओके 12% करेक्शन देऊन सुद्धा टेक्निकली तो ओव्हरसोल्ड आला नाहीये. हो टेक्निकली जर तुम्ही बघायला गेला तो ओव्हरसोल्ड आलेला नाहीये पण त्यांनी 12% करेक्शन दिलं होतं. एक्सपेक्टेड आहे की 15 ते 20% करेक्शन दिलं तर इथे गोल्ड मध्ये इन्व्हेस्टमेंट परत रॅली चालू होऊन जाईल. आणि मग 1.5 लाखाच्या पुढे कुठपर्यंत जाऊ शकता पुढच्या इयर एंड नंतर? मी तुम्हाला सांगतो की जेव्हा माझे क्लायंट्स 2017 मध्ये आज पण माझ्याकडे गोल्ड बॉन्ड्स आहेत माझी इन्व्हेस्टमेंट आहे. मी याचा स्क्रीनशॉट देईन तुम्हाला तुम्ही आमच्या व्ह्युअर्सना शेअर करू शकता. माझ्या सगळ्या क्लायंटला मी सांगितलं होतं की गोल्ड कधी कधी बाय करायचं आणि कधी थांबवायचं आहे गोल्ड बायला. तर आम्ही जे गोल्ड बाय केलं मी 2700 रुपये पर ग्राम होता म्हणजे 27,000 रुपये तोळा सोनं होतं त्यावेळेला माझी बाईंग झाली. त्यानंतर 5,100ला गेल्यानंतर एकदा माझी बाईंग झाली. त्यानंतर फिजिकल गोल्ड जे आहेत बॉन्ड्स तर मी बाईंग केले होते. फिजिकल गोल्ड मी बाय केलं लास्ट दिवाळीला 70,000 रुपीज आम्ही बाय केलेलं. त्यानंतर गोल्ड मी बाय करायला नाही. आता बाय मी कधी करेन 20% जेव्हा वरनं हाय पासून फॉल खाली पडेल तेव्हा 20%ला मी बाय करेन. ठीक आहे. तर मला हे सांगा की कुठल्या फॉर्म मध्ये गोल्ड बाईंग आपण करू शकतो? गोल्ड बाईंग 2 प्रकारे आपण करू शकतो. म्हणजे इट डिपेंड्स की समोरचा इन्व्हेस्टर आहे तर त्यासाठी इन्व्हेस्टमेंट इन्स्ट्रुमेंट वेगळे आहेत गोल्डमध्येच. आणि कोण ट्रेडर आहे तर ट्रेडर जो आहे तो फ्युचर्स मध्ये ट्रेड करतो किंवा फॉरेक्स मध्ये ट्रेड करतो. ओके पण एक इन्व्हेस्टर जो आहे तो 4 फॉर्म मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो गोल्डमध्ये. एक फिजिकल गोल्ड दॅट इज अ टँजिबल असेट म्हणजे आपण टच करू शकतो फील म्हणजे सोनाराकडे जाऊन जे आपण घेतो ते फिजिकल. ठीक आहे फिजिकल गोल्ड बाय करू शकतो कॅश देऊन. सेकंड काय आहे सेकंड आपण डिजिटल गोल्ड जे तुम्ही बघितलं असणार पेटीएम हे असे वेगवेगळे आहेत फोन पे पेटीएम वरती दिसतं की. त्यानंतर थर्ड आहे आपण ETF बाय करू शकतो एक्सचेंज ट्रेडेड फंड्स. अच्छा ते काय एक्सचेंज ट्रेडेड फंड्स म्हणजे काय की बेसिकली जे गोल्ड ट्रेड होतात त्याचं एक बनवलेलं रिप्लिका समजा की जसं तो ट्रेड होतो इट्स जस्ट लाईक एक्सचेंज ट्रेडेड फंड्स. म्हणजे आपण फिजिकली गोल्ड घेत नाहीये त्याच्या अनुसार म्हणजे फिजिकली इकडं तो फक्त प्राइस मूव्ह होते त्याच्यानुसार ते बनलेलं आहे. मग कोणाला जर 100 रुपये इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तरी तो ETF मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो. म्हणजे जसं स्टॉकची प्राइस वर खाली होते शेअरची प्राइस आपल्या वर खाली होते त्या प्रकारे त्या ETF ची प्राइस वरती खाली होते. NAV असतं. अच्छा ठीक आहे NAV म्हणजे जसं म्युच्युअल फंड मध्ये कसं NAV असतं तसं NAV. मग कोणाचं 100 रुपयाने आहे कोणाचं 122 रुपयाने आहे सगळ्यांचे वेगळे NAVs आहेत. त्याप्रमाणे तुम्हाला क्वांटिटी मिळणार त्याची राईट. तर ETF आहे आणि लास्ट आहे तो होता सवर्जन गोल्ड बॉन्ड. म्हणजे सवर्जन गोल्ड बॉन्ड म्हणजे आपण जे RBI आपल्याला इश्यू करते. बरं आता फिजिकल गोल्ड आहे ते आपण कोणाकडे घेतो सोनाराकडनं राईट. ETF जे डिजिटल जे गोल्ड आहे ते आपण कोणाकडनं घेतो
तो घेतो आपण डिजिटल प्लॅटफॉर्म मधनं, ऍप्स वरनं वगैरे. ऍप्सवरनं घेतो. ETF कुणाकडनं घेतो? ETF आपण घेतो NSE BSE कडनं, एक्सचेंज कडनं घेतो. ठीक आहे. आणि संवर्जन गोल्ड बॉन्ड्स आहे तो आपण घेतो RBI कडनं. बरं. ओके. तर मी आमच्या सगळ्या क्लायंट्सना सांगितलं होतं की तुम्ही गोल्ड आणि सिल्वर बाय करा. सिल्वर आम्ही 60,000 रुपयाला सगळ्यांना सांगितलं की विटा बाय करून ठेवा सगळेजण. तुम्ही आपलं बाकीचा खर्च थांबवा आणि विटा बाय करून ठेवा. त्या लोकांनी विटा घेतले 5-5 किलोचे, 1-1 किलोचे असे 5-5 विटा घेतले. त्याने मला प्रकाश जी कब जाएगा यो, 1 वर्ष बघितले तरी 1 वर्षानंतर जो बूम मिळाला आता रिसेंटली, सगळ्यांचं सोनं डबल झालं, सगळ्यांचे पैसे डबल झाले, सिल्वर सुद्धा डबल झालं तिकडे. आणि आम्ही काय करतो की ज्यावेळेला आमचं डबल होतं आम्ही काय करतो 50% त्यातलं विकून टाकतो आणि आपलं इन्व्हेस्टमेंट घेतो. वी आर रिलॅक्स. बरोबर. तुम्ही आता बोलताना 4 फॉर्म मध्ये सांगितलं, त्याच्यामधला सगळ्यात सेफ फॉर्म कुठला आहे ज्याच्यामध्ये आपण गोल्ड इन्व्हेस्टमेंट करू शकतो? डिपेंड करतं. सगळ्याचं बायफर्फिकेशन घेतलं आपण तर प्रत्येकाचं स्टाईल वेगळं, म्हणजे प्रत्येकामध्ये काहीतरी प्रोन्स अँड कॉन्स आहेत. ठीक आहे. जसं एकदा फिजिकल गोल्ड जो आहे, फिजिकल गोल्ड मध्ये काय आहे की द मेन इश्यू इज द स्टोरेज. बरोबर. सेकंड इश्यू इज द प्युरिटी. करेक्ट. समोरचा प्युरिटी कसं द्यायला लागलं ते आपल्याला माहिती नाही. थर्ड इश्यू काय? सिक्युरिटी. कोणी आपल्याकडे चोरी होऊ शकते. ठीक आहे. हा एक आपल्याकडे इश्यू आहे त्याच्यामध्ये. पण त्याच्यामध्ये सगळ्यात चांगली गोष्ट काय? प्रोन्स काय त्याचे? मिरवू शकतो त्याला आपण गळ्यात घालून मिरवू शकतो त्याला. ठीक आहे. लग्न कार्यात. आणि याच्यामध्ये अजून एक दुसरी गोष्ट काय आहे की इमिडिएटली तुम्हाला पैशाची गरज पडली तर रात लिक्विडेट होऊ शकतात. तुम्ही कुठेही जाऊन विकू शकता. आपल्याकडे एक ऑप्शन झालं. पण त्याच्यामध्ये परत चार्जेस पण लागतात ना. जर आपण एखादा गोल्ड घ्यायचं म्हटलं, एखादा सपोज सोन्याची काही ज्वेलरी बनवायची म्हटली, त्याचे मेकिंग चार्जेस लागतात. मग त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण विकतो त्यानंतर देखील काहीतरी घट पकडतात. सो तो मोठा ड्रॉबॅक आहे. राईट. तो ड्रॉबॅक आहेच ऑब्व्हियसली. 20% आपण म्हणतो मेकिंग चार्जेस लागतात ते वेगळे, त्यानंतर गव्हर्नमेंट टॅक्स लागतं, GST ते वेगळं. म्हणजे सपोज तुम्ही आज गोल्ड घेतला, म्हणजे गोल्डची जी प्राइस चालू आहे त्याच्यामध्ये आपण ऑलरेडी डिप्रिशिएटिंग करून, म्हणजे आपण आता जो प्राइस चालू समजा 1,23,000, 1,22,000, 18,000 चालू आहे समथिंग, आपण पाठीमागे गेलोय. म्हणजे आपल्याला काही महिने किंवा काही वर्ष थांबायला लागेल तेव्हा तो गोल्ड वाढेल. बरोबर. राईट. फक्त याच्यामध्ये एक चांगलं काय आहे की आपण गळ्यात घालून फिरतो. तुम्ही याच्यावर एक छोटासा तुम्हाला जोक सांगतो की मी माझ्या वाईफला काय म्हणतो की सोनं कशाला घेतेस, माझे बॉन्ड्स आहेत, बॉन्ड्स घे, हे घे, आपण घेऊन ठेवूया. आता बायकांना कसं असतं की बेसिकली सोनं त्यांना खूप प्रिय आहे, प्रिय असतं. ठीक आहे. तसं आपल्याला कसं आहे की आपल्याला पैसा प्रिय आहे. ठीक आहे. तर आपण कधी पण बघतो की 20% कशाला द्यायचे मेकिंग चार्जेस सगळं. तर त्यापेक्षा काय की हे वाढतील आणि याच्यावरती आपल्याला टॅक्स पण लागणार नाही, बॉन्ड्स पण. RBI कडे जर तुम्ही बॉन्ड्स घेतला, आपल्याला सगळ्यात चांगलं त्याच्यामध्ये चांगलं काय आहे की आपल्याला 2.5% वर्षाला व्याज टॅक्स फ्री मिळतो. आणि जे अप्रिशिएटेड व्हॅल्यू जो आहे तो पण टॅक्स फ्री आहे. बरं. ओके. तर हे आपल्याला एक चांगली गोष्ट आहे बॉन्ड्स मध्ये. पण एक प्रॉब्लेम काय त्याच्यामध्ये की तुम्ही त्याला इमिडिएट लिक्विडेट करू शकत नाही. किती टाइम लागतो जर तुम्ही इमिडिएट लिक्विडेट होतं ते, पण तुम्हाला त्याच्यावरती मग टॅक्स लागणार. कमीत कमी 5 वर्ष तरी होल्ड करायला पाहिजे आपण. 5 वर्ष. राईट. 5 वर्षानंतर त्याला लिक्विडेट करता येतं. 5 वर्ष लिक्विडेट करते. अगोदर करू शकता लिक्विडेट पाहिजे तर. पण तुम्हाला एफडी सारखं झालं की आपण एक एफडी केल्यानंतर 4-5 वर्ष ठेवतो, त्याच्यामध्ये सोन्यामधली ती एफडी झाली. मग जसं अमाऊंट वाढत जाईल तशी त्याची प्राइसिंग वाढत जाईल आणि ते होऊन जाईल. ठीक आहे. जर त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही जे अजून 3 पॉइंट सांगितले, डिजिटल त्याचे बेनिफिट्स काय असतील? डिजिटल गोल्ड मध्ये कसं आहे की ज्याला इन्व्हेस्टमेंट माहित नाहीये आणि त्याला गोल्ड मध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं आहे, आपलं इंडिया गव्हर्नमेंट प्रमोट सुद्धा करते त्याला की तुम्ही डिजिटल फंड मध्ये, डिजिटल गोल्ड मध्ये इन्व्हेस्टमेंट करा. मग त्यांना एक डिजिटल फंड दिलेला आहे. तर ते डिजिटल फंड मध्ये गोल्ड मध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय. ठीक आहे. इन्व्हेस्टमेंट करताय तर ते 100 रुपये, 200 रुपये स्टार्ट तरी करा ऍटलीस्ट. ठीक आहे. त्यासाठी त्यांना दिलेलं आहे. इन फ्युचर जसं व्हॅल्यू वाढतं त्याप्रमाणे त्याचा व्हॅल्यू वाढत जातो. पण तो फिजिकल गोल्ड आहे, सॉरी डिजिटल गोल्ड आहे. तर याच्यामध्ये प्रोन्स अँड कॉन्स काय आहेत की तुम्ही इमिडिएटली विकू शकत नाही त्याला. रातोरात पाहिजे विकू शकत. त्याला किती दिवस लागतात विकायला लिक्विडेट? इमिडिएटली. म्हणजे तुम्ही आज विकला, सपोज मार्केट जेव्हा ओपन आहे तेव्हा तुम्ही त्याला विकला, सेकंड डे तुम्हाला फंड्स ते क्रेडिट होतो अकाउंटला. म्हणजे आपल्या याच्यापेक्षा थोडंसं कमी एफडी वाला जे म्हटलं तुम्ही, RBI सोबत जे आपण ट्रेड करतो त्यापेक्षा इझिली किंवा कमी टाइम मध्ये आपण त्याला सेल आउट करू शकतो. अजून एक ड्रॉबॅक आहे की तुम्ही त्याला लाईव्ह बघू शकत नाही वाढतेला. अच्छा. जेव्हा मार्केट क्लोज होणार ते प्राइस अपडेट होणार. ETF मध्ये काय आहे की इमिडिएटली तुम्हाला दिसतं की म्हणजे कोणाला सपोज ट्रेड करायचं आहे, आज मला गोल्ड घ्यायचं आहे, उद्या विकायचं आहे, तर तो ETF मध्ये पण ट्रेड करू शकतो ज्याकडे फंड्स कमी आहेत. फ्युचर्समध्ये 2 टाईप येतात, एक गोल्ड मिनी आहे आणि एक मेगा आहे.
ओके, मेगाला कमीत कमी 7 ते 8 लाख रुपये लागतात पर लॉटला ट्रेड करायला. अच्छा. मिनीमध्ये 70,000 ते 80,000 रुपये लागतात. बरं, जर समजा आज माझ्याकडे 100 रुपये आहेत, मला 100 रुपयानं गोल्ड खरेदी करता येईल का? हो, करता येईल ना. कशामध्ये? डिजिटल बरं. आणि ETF. तर 100 रुपयापासून आपण त्याला ट्रेड करू शकतो. समजा मी आज 100 रुपयाने घेतलं आणि उद्या मला दिसलं की 100चे 102 रुपये झाले, तर मी त्याला लगेच सेल आउट करू शकतो. बरं, ठीक आहे. सोन्याचं तर समजतंय की भाव वाढत चाललेत, चांदी का वाढतीये? चांदी वाढण्याचं मेन कारण हा आहे की जे सेमी कंडक्टर्स वगैरे जे आहेत, जे इलेक्ट्रिक बाईक्स वगैरे येत आहेत आणि जे टेक्नॉलॉजी येते नवीन याच्यामध्ये, त्याच्यामध्ये चांदीचा वापर खूप चांगल्या प्रमाणात होतोय. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो की आपण चांदी आणि सोन्यावर बोलतोय, ठीक आहे. अजून एक असा मेटल आहे तो सायलेंटली वाढतोय. कुठला? कॉपर. बर. ते कुणाचं लक्षच नाही तिकडे. मी कॉपर मध्ये ट्रेड करतो म्हणून मला माहिती आहे की कॉपर सायलेंटली वाढतोय आणि सेम गोल्ड आणि सिल्वर सारखं वाढतोय. आणि तुम्ही ह्या पिरियड मध्ये बघितला तर क्रूड ऑइल आहे तो पूर्णपणे सायलेंट आहे. आणि ह्या टाइममध्ये 3 मेटल सगळ्यात जास्त वाढतात, कॉपर, गोल्ड आणि सिल्वर. सिल्वरचं रिझन मला नाही कळालं का सिल्वर वाढतोय. सिल्वर जो आहे तो मोस्टली इक्विपमेंट्स वगैरे जे इलेक्ट्रॉनिक्स वगैरे इक्विपमेंट चालले आहेत त्याच्यामध्ये हेवी प्रमाणामध्ये तो वापरवा लागलाय, त्यासाठी सिल्वर वाढतोय आणि येणाऱ्या टाइममध्ये अजून वाढेल. बर. टेक्नॉलॉजीमध्ये वापर करतायत, भरपूर असं टेक्नॉलॉजी येते त्याच्यामध्ये सिल्वर वापर करतायत. बर. आणि कॉपर का वाढतोय मग? कॉपरचं रिझन मी डीपली अनालिसिस नाही केलं, पण एवढं बघितलंय अकॉर्डिंग टू द एस्ट्रॉलॉजी जर बघायला गेलं, जे येलो मेटल्स जे आहेत, जे कॉपर पण एक येलो फॉर्म मध्ये देतो, हे खूप वाढत आहेत. ओके. आणि जर म्हणजे मी एस्ट्रॉलॉजी पण स्टडी करत असतो साईड बाय साईड. जर आपण गोल्डला बघायला गेलं तर गोल्डचा गुरु जो आहे, ओके, गोल्डचा जो गुरु आहे तो कोण आहे? तो आहे म्हणजे आपण स्वामी म्हणतो, प्रत्येक मेटलचा एक स्वामी असतो. तर त्याचा गोल्डचा जो स्वामी आहे तो आहे सूर्य आणि बृहस्पती म्हणजे ज्युपिटर. म्हणजे आपण कधी पण म्हणतो माहिती की कधी पण कुणाला मदत करा तर आपण सोनं देतो कुणाला हेल्पला वगैरे. तर सोनाला सगळ्यात जास्त म्हणजे जेवढे देव पण आहेत ते सोन्याला म्हणजे बृहस्पती गुरु आहे, बृहस्पती देवांचा गुरु, ठीक आहे. आणि त्याचा गोल्डचा पण स्वामी जो आहे ना तो बृहस्पती आहे. आणि हा जो टाइम चालू आहे हा कुठे ना कुठेतरी बृहस्पतीचा पॉवरफुल टाइम आहे. त्यामुळे मग गोल्ड आणि कॉपर हे एक नेक्स्ट लेवलला वाढत आहेत. आणि गोल्ड ऑलरेडी आमच्या क्लायंटला मी सांगितलं होतं की तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा. गोल्डचा माझा जो टार्गेट आहे तो 2.5 ते 3 लाख रुपयेपर्यंत आहे. खूप कमी टाइम मध्ये बघायला मिळेल. बरं. 2.5 ते 3 लाख रुपये गोल्डचं इंडियनचा प्राइस सांगायला लागलाय. आणि लॉंग रन मध्ये पहिला जो फॉरेक्स मध्ये जे आपण डॉलर्स मध्ये बघितलं तर डॉलर्स जो आहे तो 5,000 पर्यंत रिसेंटली तो टार्गेट खूप लवकर अचीव्ह करणार आहे. 5,000 आल्यानंतर तो कन्सोलिडेशन जाईल, तिथं परत पडेल आणि तिकडे तो टार्गेट 10,000चा आहे. बरं. हे खूप लॉंग रन मध्ये. तर हे 10,000 जो टार्गेट जो आहे ना तुम्हाला येणाऱ्या टाइम मध्ये 2032 पर्यंत बघायला मिळेल. बरं. आता मला एक प्रश्न असा आहे तुम्हाला की समजा माझ्याकडे आज लाख रुपये आहेत आणि माझ्याकडे 3 ऑप्शन आहेत, गोल्ड, सिल्वर आणि तुम्ही सांगितलं आता कॉपर पण आहे. जर मला मॅक्सिमम रिटर्न हवे असतील पुढच्या समजा 1-2 वर्षामध्ये तर सगळ्यात बेस्ट मेटल कुठला असेल? सगळ्यात बेस्ट मेटल ऑब्विसली सिल्वर अँड गोल्ड. रिटर्न्स मध्ये सिल्वर अँड गोल्ड. बरं. सिल्वर सगळ्यात जास्त देईल. बरं. ओके. पर्सेंटेज वाईज सिल्वर जास्त येईल. पर्सेंटेज वाईज सिल्वर जास्त देईल कारण की सिल्वरची रॅली आता सुरू होणार आहे. आणि सिल्वर मध्ये आणि गोल्ड मध्ये अंतर खूप जास्त होतं, मागपर्यंत खूप जास्त अंतर होतं. आता मागच्या 5-6 महिन्यामध्ये ते अंतर कमी झालंय. मग गोल्ड सिल्वर जास्त अजून रिटर्न्स देईल त्याच्यामध्ये. एक्झॅक्टली. इन फ्युचर येणारा मेटल जसं गोल्ड आपण जाऊन सोनाराकडनं घेतो असं सिल्वर चालू होऊन जाईल. गोल्ड खूप महागून जाईल गोल्ड. म्हणजे एक्सपेक्टेड मी जे 2.5 ते 3 लाख जे टार्गेट घेतलं होतं ते 2.5 ते 3 लाख टार्गेट मला कमी वाटतंय. मला असं वाटायला लागलं की हे तर अचीव्ह होऊन जाईल, म्हणजे हे कायच नाहीये. नियर बाय 7 लाख ते 10 लाख कधीही होऊ शकतात. आमचे व्ह्युअर्स म्हणतील की खूप पुढचं बोललो मी, पण इट्स अ फॅक्ट. गोल्ड एक असं इन्स्ट्रुमेंट आहे ज्यावेळेला एक प्रोफेशनल ट्रेडर जो आहे इक्विटीमध्ये जेव्हा तो काम करतो, जेव्हा नवीन येताना इक्विटीमध्ये काम करतो, ट्रेडिंग करतो, इन्व्हेस्टमेंट करतो, पण फायनल स्टेजला जेव्हा तो प्रोफेशनल ट्रेडर बनतो ना तो गोल्डमध्ये जातो. फायनल स्टेज गोल्डच आहे. आता पण तुम्ही बघाल की वर्ल्डमध्ये जे सगळ्यात मोठे ट्रेडर्स वगैरे जे आहेत, जे इव्हन इन्स्टिट्यूशन्स, इव्हन दे आर ट्रेडिंग इन द गोल्ड, हेवीली इन द गोल्ड. गोल्ड, सिल्वर, कॉपर, नॅचरल गॅस आणि सुरक्षित होते. हा नाही त्याच्यामध्ये मुवमेंट खूप पटकन मिळते, फास्ट होते. आणि कसं एकच इन्स्ट्रुमेंट आहे, स्टडी करायला जास्त वेळ लागत नाही. आता कंपनीचं कसं होतं की ते कंपनीचे डायरेक्टर कोण आहे, कंप्लायन्सेस काय करायला लागते, कुणाकुणाचं बघत बसतात. त्यापेक्षा गोल्ड कसं आहे की एक इन्स्ट्रुमेंट आहे. आणि गोल्ड वरती काय आहे की गव्हर्नमेंटचं प्राइसिंग आणि हे गव्हर्नमेंट ठरवत नाही. डिमांड आणि सप्लायवरती पूर्णपणे डिपेंड आहे गोल्ड. त्यामुळे ते पब्लिक वरतीच आहे सगळं. बरं.
पण एक सामान्य नागरिक म्हणून गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं किंवा ट्रेड करणं सेफ आहे का? डिपेंड करतं की तुम्ही मला 2 प्रश्न विचारलाय, म्हणजे एका याच्यामध्ये 2 प्रश्न आहेत. ट्रेडिंग हा कन्सेप्टच वेगळा आहे. ट्रेडिंग कोण करतं आणि इन्व्हेस्टमेंट प्रोफेशनल करतात ट्रेडिंग? तसं नाही. प्रोफेशनल्स हे नंतर. आता मार्केटमध्ये काही कोणी प्रोफेशनल नाहीये. प्रत्येकाला वाटतं मी प्रोफेशनल आहे. प्रॉब्लेम तोच आहे. आणि मार्केट काय की सगळ्यांना कमवायला मोका देतात. तुम्ही लर्नर आहात तोही कमवतो, तोही लॉस जातो, आणि एक प्रोफेशनल ट्रेडर आहे तोही लॉस जातो आणि तोही कमवतो. आता याच्यामध्ये काय आहे की इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे काही नाही, हा क्वेश्चन आहे. आता डिपेंड करतं की गोल्डमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट कधी करता. ज्यावेळेला आपण भारतीय नागरिक जे आहे किंवा वर्ल्डमध्ये कोणालाही घ्या, गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट कधी करतो आपण? इन्व्हेस्टमेंट हा वर्ड आला तर आपण कधी करतो? ज्यावेळेला आपल्याकडे एक्सेस अमाऊंट असेल त्यावेळेला इन्व्हेस्टमेंट करतो. बरोबर. कर्ज काढून आपण इन्व्हेस्टमेंट नाही करत. हो, आपण कर्ज काढून इन्व्हेस्टमेंट करत नाही. जेव्हा एक्सेस अमाऊंट आपल्याकडे आहे त्यावेळेला इन्व्हेस्टमेंट करतो. ट्रेडिंग कोण करतो? ज्याला पैसे काढायचे, ज्याला पैसे कमवायचे. आता डिपेंड करतं की गोल्डमध्ये त्याला ट्रेड करायचं असेल तर गोल्डमध्ये ट्रेड करायला त्याची रिस्क किती आहे, त्याकडे फंड्स आहेत. कर्ज काढून ट्रेडिंग नाही करत. इन्व्हेस्टमेंट पण कर्ज काढून नाही करत आणि ट्रेडिंग पण कर्ज काढून नाही करायचं. समजा तुम्ही आता विचार करता, आता ह्या टायमाला पण मी बघितलं एक सोनार आहे, बेळगावचा माझा मित्र आहे. त्यांना कधी फोन केला ना, खूप सक्सेसफुल सोनार आहे, त्यांना कधी फोन केलं ते मला एकच बोलतात, सर काय धंदा नाहीये. तुम्ही कुठल्याही सोनारला फोन केला ना तो सोनार तुम्हाला एकच म्हणणार, सर काय बिझनेस नाहीये. ते खोटं बोलतायत. त्यांनी ऑलरेडी कमवून बसलेत, ऑलरेडी त्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेले आहेत आणि प्राइसिंग वाढत चाललेली आहे. ग्राहक कमी झालेला आहे पण त्यासाठी कसं प्रॉफिट मार्जिन वाढलं, त्यांचं प्रॉफिट मार्जिन ऑलरेडी त्यांचे पैसे वाढलेले आहेत. ते लोक बुलियन्स मध्ये वगैरे करतात. ओके, त्यांचं ऑलरेडी त्यांनी कमवून बसलेले आहेत. आता काय आहे की कस्टमर त्यांच्याकडे कमी आहे, त्यासाठी आता काय झालं की 14 कॅरेट 9 कॅरेट हे चालू झालेलं आहे. 18 कॅरेट 14 कॅरेट 9 कॅरेट पर्यंत आलेलं आहे आता. त्यासाठी तुम्ही बघितलं असता की जेवढे स्टोर्स आहेत, सोनार आता तनिष्क वगैरे सगळं झालं, ह्याचे स्टोर्स ह्यांनीच आपलं एक दुसरं सबसिडरी काढलेलं आहे, दॅट इज अ कॅरेट लेन टाईप. त्याच्यामध्ये काय होतं 14 कॅरेट हे सगळं चालू केलेलं आहे. तर इन फ्युचर येणाऱ्या टाइम मध्ये ही गोष्ट होणार. अजून एक गोष्ट, सोनं वाढणार आहे हे आपल्याला मला ऑलरेडी कळालं. कसं कळालं? गव्हर्नमेंट कधी कुठले ऍक्शन घेतं, म्हणजे काही करायच्या अगोदर तुम्ही टेक्निकल आणि इकॉनॉमी जर बघाल तर गव्हर्नमेंट कधी कुठलंही ऍक्शन घेतं त्या पाठीमागे खूप मोठं कारण असतं जे आपल्याला माहित नसतं. त्यांनी सगळ्यात पहिले जेव्हा सोनं वाढणार होतं, गव्हर्नमेंटनी सगळ्यात पहिले सवर्जन गोल्ड बॉन्ड बंद केलं, इश्यू करणं बंद करून टाकलं. कारण की यांना व्याज द्यावं लागणार, प्लस जेवढ्या लोकांनी बॉन्ड्स घेतले यांना व्याज द्यावं लागणार, आणि प्राइस इतकी वाढणार आहे त्याच्यावरती व्याज द्यावं लागणार यांना, प्लस अप्रिसिएशन व्हॅल्यू पण त्यांना द्यावं लागणार. राईट. तर त्यासाठी गोल्ड बॉन्ड्स बंद केले. सवर्जन गोल्ड तुम्ही जे 4th टॉप पॉईंट सांगितला होता इन्व्हेस्टमेंटचा, जो आरबीआय सोबत आपल्याला करता येतो, तो वाला तो बंद केला आता. बंद केला, इश्यू करणं बंद केला. आणि हे कधी केलं? लास्ट दिवाळीला बंद झालेलं आहे. कारण की माझ्या क्लायंटनी लास्ट दिवाळीला, कारण की सवर्जन गोल्ड बॉन्ड जेव्हा आलेले ना, एव्हरी टाइम लोकांनी त्याला बाय करतात, आणि ते बाय 5,000 पर ग्राम प्रमाणे बाय होत होतो. जे ग्राम प्रमाणे बाय म्हणजे जेव्हा 5,100 रुपयाचं प्राइस होतं त्यावेळेला 5,000 पर ग्राम, तुम्ही 5,000 रुपये असते तर तुम्ही SGB बॉन्ड घेतला असता. आणि ती इन्व्हेस्टमेंट जी आहे 2 पट 3 पट लोकांनी झालेली आहे आता. तर सर, माझा अजून एक प्रश्न आहे की गोल्ड सगळ्यांच्याच घरामध्ये असतं. असं कोणी व्यक्ती आहे का की ज्याच्याकडे सगळ्यात जास्त गोल्ड आहे? सगळ्यात जास्त गोल्ड कोणाकडे आज? जर आपण डेटा जर बघितला वर्ल्ड गोल्ड रिझर्वचा, तर मला याच्यामध्ये जे मी रिसर्च केलं, ओके, तर सगळ्यात जास्त गोल्ड जर कुणाकडे आहे, जर आपण ह्याचं छोट्या ह्याच्यामध्ये अनालिसिस करायला बघितलं तर तुम्हाला नॉर्मल काय वाटतं की US कडे डेटा, म्हणजे US कडे असेल, सेंट्रल बँक कडे असेल. सेंट्रल बँक म्हणजे काय की जसं आरबीआय आपल्याकडे, प्रत्येक कंट्रीचं सेंट्रल बँक आपण म्हणतो त्याला, जे गोल्ड बाय करत आहे. ओके, तर US कडे जे गोल्ड आहे ते जवळपास 8,000 ते 9,000 टनच्या आसपास त्यांच्याकडे गोल्ड रिझर्व्ह आहे त्यांच्याकडे. ओके, आणि इंडियाच्या आरबीआय कडे जो आहे, इंडियाच्या आरबीआय कडे 800 ते 900 टन आहे. 800 ते 900 टन तेवढंच आहे. ठीक आहे. आणि बाकीच्या कंट्रीजचा बघितला तर कुणाकडे 5,000 टन आहे, कुणाकडे 2,000 3,000 टन आहे. तर सगळ्यात जास्त जो सेंट्रल बँक जो आहे ते सगळ्यात जास्त जो आहे तो US कडे आहे, 8,000 टनचा. ओके, पण जर ओव्हरऑल जर तुम्ही मला विचारला की वर्ल्डमध्ये सगळ्यात जास्त गोल्ड कोणाकडे आहे, तर गोल्ड आपण 2 प्रकारे बघतो जेव्हा डेटा काढतो त्यावेळेला. एक रिझर्व्ह म्हणजे जे सेंट्रल बँक आहे, आणि एक हाऊस होल्ड म्हणजे काय की जसं तुमच्यासारखं माणसं, आमच्यासारखं माणसं जे आहे ते आपण वैयक्तिक गोल्ड बाय करतो. राईट. तर या वर्ल्डमध्ये सगळ्यात जास्त जो गोल्ड आहे ना
तो इंडियाच्या आपल्या आणि तुमच्यासारख्या माणसाकडे आहे हाऊस होल्ड. किती गोल्ड असेल? इट्स 25,000 टन्स. 25,000. 25,000 टन्स गोल्ड आहे आपल्या इंडियाच्या फक्त माणसांकडे. म्हणजे युएसच्या बँकेच्या 3 टाइम्स आहे जवळजवळ. 3 टाइम्स पूर्ण वर्ल्ड मध्ये सगळ्यात जास्त. 25,000 टन्स हे तर फक्त डिक्लेअर्ड आहे. याच्यापेक्षा जास्त असू अनडिक्लेअर्ड माहित शकतं. नाही किती आहे. हो. तुम्ही विचार करा की अंग्रेज आले इंडियामध्ये, आपले सोनं त्यांनी लुटून गेले, हा. तरी सुद्धा गोल्ड सगळ्यात जास्त आपल्याकडे आहे. हो. म्हणजे तुमच्यासारख्या व्यक्तीकडे, आमच्यासारख्या व्यक्तीकडे. बरोबर. आणि याच्यामध्ये 40% जो गोल्ड आहे, जे तुम्हाला डेटाबेस सांगितलं 25,000 टन्स गोल्ड जो आहे तो आपल्या माणसांकडे. त्याचा 40% जो आहे तो आहे साऊथकडे. साऊथ मध्ये आहे. त्यामध्ये कर्नाटक आलं, केरला आलं, आंध्र प्रदेश आलं. आणि त्यातलं जे आहे 28% आंध्र प्रदेश. म्हणजे सगळ्यात जास्त गोल्ड जर भारतामध्ये जर विचारलं तर ते आंध्र प्रदेशमध्ये 28% सगळ्यात म्हणजे हे डिक्लेअर्ड. आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा आहे, बिहारमध्ये सुद्धा आहे. ओके, पण डिक्लेअर कोण करायला नाही. जे हे फक्त डिक्लेअर, जे आपण सोनारकडे जातो. महाराष्ट्राने काय डिक्लेअर केलंय का? डिक्लेअर म्हणजे जे तुम्ही सोनं घेता, तनिष्क मध्ये घेतला, जे आता घेताय हे डिक्लेअर झालेलं आहे. परचेस. पण पहिलेचं जे सोनं आहे ते पण डिक्लेअर केलेलंच नाही अजून. तर 25,000 टन्स इट्स नॉट अ जोक. बरोबर. म्हणजे पूर्ण वर्ल्डचा मायनिंग जो डेटा आलेला, म्हणजे मायनिंग जो गोल्ड आलेला आहे, तर 12 ते 14% फक्त इंडिया होल्ड करतं. इतकं सोनं आपल्याकडे इंडियाकडे आहे. आणि वन मोर थिंग, ज्या वेळेला डेटा येतो पूर्ण वर्ल्ड बँक म्हणजे जे सेंट्रल बँक आहे, दे टॉक अबाउट, म्हणजे आपण म्हणतो ना की वर्ल्ड बँक म्हणजे सेंट्रल बँक बाय करते, पण तसं नाही. सेंट्रल बँक स्वतः बघत असते इंडियामध्ये कधी दिवाळी आली किंवा कुठला त्योहार आला, इंडियामधलं तुमच्यासारख्या आणि आमच्यासारख्या जे आहेत ना हे काय बाईंग करायला लागले. सो वी आर द मेन पीपल. जे तुम्हाला जे दिसतं रॅली दिसते ते आपण बाय करतोय. त्याच्यामुळे ती रॅली होती. आणि कंटिन्युअसली आपल्यामध्ये रॅली होण्याचं मेन म्हणजे काय आहे की गोल्ड ऍज अ सिक्युरिटी पण आपण बघत नाही. आपण म्हणतो एक इमोशन आहे. आणि आपल्याकडे सणवार एवढे आहेत ना की प्रत्येक सणवारला आपल्याकडे गोल्ड बाय होतोच होत. कधी कोण तुम्ही बघितलं घरी कोण आलं, कोणाला मुलगा झाला, लग्न कार्य झालं, प्रत्येक इव्हेंटमध्ये, प्रत्येक फेस्टिवलमध्ये आपण गोल्डला महत्व दिलेलं आहे. बरोबर. अजून एक गोल्ड बद्दल एक मिथ किंवा एक बातम्या वाचण्यामध्ये येतं की एमर्जन्सीच्या काळामध्ये इंदिरा गांधींनी सगळ्यांच्या घराघरात जाऊन सोनं घेतलं होतं. तर त्याच्यामध्ये काय सत्यता आहे का काही? ओके, जेव्हा मी रिसर्च केलं या गोष्टींवरती, गोल्ड जो आहे, जेव्हा मी लहान होतो त्यावेळेला सुद्धा ऐकलं की एमर्जन्सी डिक्लेअर केली होती आणि त्या टायमामध्ये सगळेजण आपल्या घरातलं जेवढं सोनं होतं, म्हणजे असं म्हणणं जातं की त्या टायमामध्ये गरिबी आली होती. म्हणजे गरिबी आली होती म्हणून लोकांनी सोनं दिलं इंडियाच्या इकॉनॉमीला वाचवायला. पण दिस इज नॉट द रियालिटी. दिस इज जस्ट अ रूमर्स. हे एमर्जन्सी डिक्लेअर व्हायच्या अगोदर एक रूल आलं होतं मार्केटमध्ये. एक रूल अप्लाय केलं होतं की ब्रिक्स म्हणजे बिस्किट्स, ब्रिक्स आणि कॉइन्स हे तुम्ही इम्पोर्ट करायचं नाही. अच्छा, हा कायदा होता की हे कोणी वापरायचं नाही. ज्वेलरी तुम्ही डिक्लेअर करा. आणि हे सगळ्यांकडे विटा होत्या, बिस्किट्स होते. आणि त्या काळामध्ये तुम्ही बघितलं असणार की जेवढे पण मूवीज वगैरे आले त्यामुळे सगळ्याला तुम्ही बघितलं असणार की स्मगलिंग हा प्रकार वाढला होता. आणि तुम्हाला सांगतो की ज्या वेळेला हे रूल डिक्लेअर झालं होतं की गव्हर्नमेंट म्हणतं की तुम्ही वीट, कॉईन किंवा हे जे बिस्किट्स वगैरे होतं हे तुम्हाला कायद्यानुसार ठेवायला अलाउड नाही. तुम्ही ज्वेलरी डिक्लेअर करा, ज्वेलरी तुम्ही ठेवू शकता, पण हे ठेवायला अलाउड नाहीये. तुम्हाला सांगतो रातोरात जेवढे ज्वेलरीवाले होते, जे आता ऐकत असले आपले व्ह्युअर्स, जे काळातले असतील, असे किती रात्र गेले होते. हे लोक झोपायला होते, रात्रभर यांच्याकडे कामं होते. या जेवढे सोनं लोकांकडे होते त्या लोकांनी ते वितळवले रात्रभरामध्ये, गव्हर्नमेंटला कळू नये म्हणून त्याचं ज्वेलरी बनवून त्या लोकांनी ठेवले. आणि त्याच्यानंतर ना ज्या वेळेला हे एमर्जन्सी डिक्लेअर म्हणजे हा चालूच होतं आणि तरी इतकं फोर्स, जसं आज ईडीची रेड पडते तशी त्यावेळेला ज्वेलरी साठी ज्वेलरी असेल तर ठीक आहे, पण तुमच्याकडे जर विटा सापडल्या किंवा बिस्किट सापडलं तर त्या स्मगलिंग खूप वाढलेलं. हे वितळवायचे, ज्वेलरी बनवायचे आणि आपल्याकडे ठेवून घ्यायचे फॉर सेफ्टी. मग त्या टायमानंतर ना ऍक्च्युली गोल्डला महत्व अजून आलं त्या टायमामध्ये. बरं. तर अनडिक्लेअर्ड गोल्ड जे होते त्यामध्ये हे लोकांनी वितळवले आणि या लोकांनी आपल्याकडे सेव्ह करून घेतलं. आणि ज्यांच्याकडे गोल्ड विटा वगैरे ते सापडले. हा ऍक्च्युली सीन होता. आणि ज्या वेळेला नंतर ना
एमर्जन्सी डिक्लेअर झाली त्या टायमामध्ये पण हा रूल ऑलरेडी अप्लाइड होता. अच्छा. तर त्यावेळेला हे रेड पडून सगळ्यांना पकडत होते. त्यावेळेला म्हटलं की एमर्जन्सी डिक्लेअर मध्ये इंडियावरती गरिबी आली आहे म्हणून आपण हे सोनं देतोय. ते चुकीचं आहे म्हणजे ते तसं. चुकीचं आहे, ते रुमर्स आहे. अच्छा अच्छा. तुम्ही आता मगाशी बोलताना बोललात की इंडियाकडे 14% गोल्ड आहे 14% जो माइंड आहे, माइंड गोल्ड आहे. असा पण गोल्ड असेल की जो माइंड नाही आहे किंवा 12 to 14% वर्ल्डचं माइंड जो आहे ना, वर्ल्डचा माइंड आहे. 12 to 14% आपल्याकडे आहे. हा म्हणजे जगामध्ये जेवढं काही गोल्ड माइंड झालेलं आहे त्याचा 14% इंडियाकडे आहे. हा. बट असं किती गोल्ड आहे की जे अनमाइंड आहे की जे आपण अजून काढू शकतो? मी बघितलं होतं की लगभग 244 टन्स या त्यापेक्षा जास्त आहेत बहुतेक बिहारमध्ये. बर. बिहार, राजस्थान आणि कर्नाटका. हा. पण तिकडे मायनिंग कमी होते. सगळ्यात जास्त मायनिंग होते कर्नाटकमध्ये. म्हणून तुम्ही KGF मूवी बघितला असणार. व्हॉट इज KGF? कोलार गोल्ड फील्ड्स. ते कोलार गोल्ड माइन्स म्हणत होतो आपण त्याला. तर ती जी एरिया आहे तिथं अजूनही गोल्ड निघतात. अजून एक मी मध्ये बातमी ऐकली होती, न्यूजमध्ये चालू होतं की झारखंड साईडला देखील, म्हणजे बिहार झारखंड जवळजवळच आहे, तर झारखंडमध्ये एक नवीन सोन्याची खाण सापडली होती. खूप मोठा साठा तिकडे सापडला होता. ही गोष्ट म्हणजे याच्यावरती तर मी रिसर्च नाही करायला, तर क्लिअरली डेटा माझ्याकडे नाही आहे. पण अकॉर्डिंग टू द ऑर्गनायझेशन जो डेटा आहे तर बिहारमध्ये आहे सगळ्यात जास्त सध्या. बिहार म्हणजे बिहार रिजन म्हणजे ते झारखंड पण आलाच त्याच्यामध्ये. ठीक आहे, पहिला झारखंड आणि बिहार एकत्र होता. तो झारखंड झाला, त्यानंतर म्हणजे बिहार रिजन, राजस्थान रिजन आणि आपला कर्नाटका इकडे सगळ्यात जास्त गोल्ड मायनिंग केल्यानंतर डेटा तिथनं आलेला आहे. म्हणजे हा डेटा बरोबर. अजून एक मला एक प्रश्न आहे की जेव्हा आपण गोल्ड ट्रेड करतो किंवा गोल्डची प्राइस जेव्हा पाहतो, सोन्याची प्राइसिंग आपण ज्यावेळेस पाहतो, डॉलरमधली प्राइसिंग वेगळी असते आणि आपल्या रुपीजमधली प्राइसिंग वेगळी असते. तर याच्यामध्ये एवढं अंतर काय? राईट. ॲक्च्युली डॉलर जो आहे, मला पण भरपूर माझ्या क्लायंट्सने विचारलं जे सर डॉलरचा प्राईस $4,000 तिकडे चालू आहे. सगळ्यांना वाटतं की तोळाच आहे. आपल्या इंडियाचा जो प्राईस आहे हे सर कसं वेगळं आणि ते कसं वेगळं? तर याचं उत्तर हे आहे की डॉलर्समध्ये जे ट्रेड होतं ते औन्समध्ये होतं. अँड 1 ounce इक्वल्स टू 31 grams, 31 point something ग्रॅम्स आहे. आणि आपलं एक तोळा म्हणजे इक्वल्स टू 10 to 11 grams. ऍक्च्युली आपण 10 ग्राम पकडतो आपण. जेव्हा तुम्ही डिवाइड कराल तर लगभग तुम्हाला सांगतो की ती जी प्राइस आहे ती लगभग 2.66 तोळ्याची प्राइस आहे. अच्छा. त्यांच्याकडे जे औंसमध्ये होतं, आपल्याकडे तोळ्यामध्ये होतं. 10 ग्राम म्हणजे एक तोळा. तिकडे 1 ounce म्हणजे 2.66 तोळा या प्रकारे होतं. म्हणजे तुम्ही जर डेटा काढायला गेला $1,500 म्हणजे एक तोळा आपल्याला निघतो डेटा. मग तो प्राइसिंग मध्ये डिफरन्स नाहीये काही? सेमच आहे सगळं, फक्त ते ग्राम जास्त मेजर ते पॅरामीटर्स थोडेसे मागे पुढे आहेत. बरं, ठीक आहे. मला थोडंसं तुमच्याबद्दल सांगा की तुम्ही सोन्यामध्ये खूप वर्षांपासून ट्रेड करतायत. तुम्ही एक प्रोफेशनल आहात. तुम्ही वेगवेगळ्या विषयांवरती रिसर्च केलेला आहे, सोन्या रिलेटेड, चांदी रिलेटेड, कम्युनिटीजमध्येही तुमचा चांगला रिसर्च आहे. तुम्ही आत्तापर्यंत जे काही क्लायंटला सल्ले दिले असतील त्याच्यामध्ये सगळ्यात यशस्वी असा एखाद्या क्लायंटचं एक्झाम्पल तुम्ही सांगू शकता का की त्यांनी या प्राइसिंगला घेतली होती, त्यांनी आता याला त्यांनी सेल आउट केलं? ओके, मी याच्यामध्ये 2 विषय सांगेन. एक ट्रेडिंग विषय असेल आणि एक विषय असेल इन्व्हेस्टमेंट. ज्या लोकांनी इन्व्हेस्टमेंट केलं त्यांचं इन्व्हेस्टमेंट मला सांगितलं $2700 पर ग्राम होता. $2700 आणि 5100 पर ग्राम म्हणजे 50,000च्या आसपास तोळा सोनं होतं. त्याची इन्व्हेस्टमेंट आहे बॉन्ड्समध्ये. आणि काही लोकांनी मला कोणाचं लग्न असेल त्यावेळी इन्व्हेस्टमेंट केले, फोन करून विचारल्याने इन्व्हेस्टमेंट केले. तर याच्यामध्ये त्या लोकांनी लगभग 2 ते 3 पट पैसे कमवले आणि अजून पण त्या लोकांनी होल्ड केलेलं आहे. बरं. राईट. म्हणून म्हणतात ना की मार्केट पैसा जो आहे तो त्यालाच देतो ज्याला पेशन्स आहे. बरोबर. म्हणजे ज्याला गरज आहे ना इमिडिएटली तो पैसे कमवूच शकत नाही. बरं. आता जर एखाद्याला गोल्ड बाय करायचं असेल तर राईट प्राइस काय असायला पाहिजे गोल्डसाठी आणि चांदीसाठी? मला सांगा की कोणत्या पॉइंटला कोणत्या प्राइसला बाय करावं? जे मी अनालिसिस केलं होतं गोल्डवरती, गोल्डची एक्झॅक्टली बाईंग चालू होईल 1,08,000 1,02,000 पर्यंत. बरं. जेव्हा तुम्हाला 1,10,000च्या खाली गोल्ड दिसायला चालू होईल तेव्हा इन्व्हेस्टमेंट ऍक्च्युली तिथनं चालू झाली पाहिजे. बरं. आणि लॉंग टर्म, असं ट्रेडिंग नाही, मी ट्रेडिंग सांगतच नाही, इन्व्हेस्टमेंट सांगायला आपल्याला की ह्या टायमामध्ये इन्व्हेस्टमेंट हे म्हणजे एक्झॅक्टली जे माझा डेटा आहे 15 ते 18% वरनं फॉल, तो एक्झॅक्टली हा डेटा आहे. बरं. आणि मला माझं एलएस असं वाटतं की 1,02,000च्या खाली गोल्ड येणार नाही. इथनं परत राहिली. आणि चांदीसाठी काय असेल?
चांदीची प्राइस जी आहे अजून थोडंसं फॉल होईल, कारण की फक्त कप बनवले त्यांनी, अजून टेक्निकल बघायचं अनालिसिस मध्ये हँडल बनवायचं राहिलेलं आहे. ठीक आहे, कप अँड हँडल थोडंसं कन्सल्टेशन फेजमध्ये जाईल, तो थोडंसं टाइम घेईल, थोडंसं पडेल, पण थोडं त्याच्यामध्ये ॲज अ SIP किंवा इन्व्हेस्टमेंट केलं पाहिजे. म्हणून गव्हर्नमेंटनी आता रिसेंटली म्युच्युअल फंडमध्ये पण, मी MP सर्टिफाईड आहे, तर म्युच्युअल फंडमध्ये पण गव्हर्नमेंटनी नवीन फंड घेऊन आला, दॅट इज कॉल्ड अ मल्टी असेट अलोकेशन फंड. त्यामध्ये गोल्ड, सिल्वर आणि इक्विटी तिघांचं मिक्सचर आहे. बरं, सो तिन्हीमध्ये त्या म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट होतं. म्हणजे जेव्हा कोणाला कळत नाही की कुठं मॅनेज करायचं काय, बेटर तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये करा. गो फॉर अ मल्टी असेट अलोकेशन. मग काही म्युच्युअल फंडमध्ये कसं आहे की पर्सेंटेज वाईज म्हणजे गोल्ड जास्त आहे, सिल्वर कमी आहे, तर याच्यामध्ये असे वेगवेगळे फंड्स आहेत. सर, मगाशी बोलताना तुम्ही तुमच्या वाईफ बद्दल, मॅम बद्दल काहीतरी सांगत होतात की त्यांनी 5,000 रुपये कुठेतरी त्या इन्व्हेस्ट करत होतात, तर तो काय सीन होता? राईट, ते बोलता मग अशी राहिलं. बेसिकली काय आहे की मी कायम माझ्या वाईफला सांगत असतो की फिजिकल गोल्ड बाय करायचं नको आपण, आणि मी बॉन्ड्स मध्ये इन्व्हेस्टमेंट करूया आपण, आणि ते खूप चांगलं असतं, आपल्याला पैसे वाचतील आणि आपल्याला रिटर्न्स खूप चांगले मिळतील त्याच्यामध्ये. तिकडे 20% देण्यापेक्षा काय. तर माझ्या वाईफला असं म्हटलेलं, ठीक आहे, काम करा, तुम्ही बॉन्ड्स घ्या, कुणाच्या लग्नाला कधी जायचं असेल तर बॉन्ड्स माझ्या गळ्यात घाला, मी गळ्यात घालून फिरते. ठीक आहे, तो असा विषय होता. तर म्हणजे शेवटीला काय आहे की आपल्याला फिजिकल गोल्ड बाय करायला लागणारच आहे. ते भावनिक आहे, महिलांसाठी तर खूप जास्त आहे. करेक्ट, हे मला कुठे ना कुठेतरी क्लिअर झालं. बरोबर. आणि त्यामुळेच आज मला असं वाटतं की जेवढं काही गोल्ड बाईंग होत असेल त्याच्यामध्ये मेजर बाईंग हे महिलांचंच असेल. पुरुष खूप कमी बाय करतात, महिलांसाठी ते आपुलकीचा भाव असतो. तुम्हाला मी जे सांगितलं 40% जो गोल्ड आहे तो हाऊस होल्ड कडे आहे. ठीक आहे, हाऊस होल्ड म्हणजे आपल्या पब्लिककडे आहे. 40% मधला 60 to 75% जो गोल्ड आहे तो महिलांकडे आहे. म्हणजे पुरुषांकडे फक्त 30-35% आसपास फक्त गोल्ड आहे. ग्रेट. एक लास्ट मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की आता जे काही ऑडियन्स आहे, आता जे काही प्रेक्षक आपला व्हिडिओ पाहत आहेत, पॉडकास्ट पाहत आहेत, त्यांना तुम्ही गोल्डसाठी काय एखादी टिप द्याल? गोल्डसाठी टिप मी ऑलरेडी आपल्या ह्याच्यामध्ये मी सांगितलं की एंट्री कधी आहे, ऑलरेडी सांगितलं की कसं इन्व्हेस्टमेंट करायचं आहे. तर मी तर म्हणेन की गोल्डमध्ये जेव्हा तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचं, जर टिप काय आहे तर 100 रुपये 200 रुपये चालू करा. तुम्ही ETF बाय करा, प्रत्येक वेळेला सिल्वर आणि गोल्ड बाय करा, 100 रुपये 200 रुपये बाय करत राहा. ज्यावेळेला दिवाळी येईल त्याच पैशाने तुम्ही ज्वेलरी घ्या, गोल्डचा रेट तोच असेल, अप्रिसिएशन मिळेल तुम्हाला. एव्हरी इयर तुम्ही हे करू शकता. जर हे तुम्हाला जमत नसेल, सरळ म्युच्युअल फंड घ्या, मल्टी असेट अलोकेशन, त्याच्यामध्ये गोल्ड, सिल्वर आहेच आहे, त्याचा कुठलाही फंड चूज करू शकता, कुठल्याही बँकेचं, तुम्हाला चांगलंच रिटर्न मिळेल त्याच्यामध्ये. ग्रेट सर, थँक्यू सो मच. तुम्ही आज बोल मराठीला टाईम दिला आणि तुम्ही आज गोल्ड, सिल्वर, बाकी कम्युनिटीज या सगळ्या विषयांवरती व्यवस्थित सांगितलेलं आहे. मलाही वाटतं की आज ऑडियन्स किंवा जे काही व्ह्युअर्स आहेत, जे आपली पॉडकास्ट पाहत आहेत, त्यांना देखील गोल्ड, सिल्वर आणि कॉपरबद्दलही माहिती मिळाली असेल. कधी इन्व्हेस्ट करायला पाहिजे, कुठे एंट्री घेतली पाहिजे, या सगळ्या विषयावरती त्यांना नक्कीच एक चांगली माहिती मिळाली असेल. सर, थँक्यू सो मच तुम्ही आज आम्हाला टाईम दिल्याबद्दल.